दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सोहनलाल आणि गायत्रीला पल्लवी येऊन सांगते की विजयला मारायचं कारस्थान रचलं गेलं. ती या गोष्टीचा आरोप आशावर करते आणि सोहनलाल त्यामुळे तिच्यावर भडकून उठतात. आशा विजयची काळजी घेते, त्याची देखभाल करते आणि विजयला विचारते की त्याला जेलमधून पळवणारा कोण होता. सारासार विचार केल्यानंतर विजयच्या आता हे लक्षात येऊ लागले की कदाचित हे कारस्थान गोविंदचंच असू शकेल. बलराज नानांना फोन करून त्यांच्यावर ओरडतात आणि धमक्या देतात. नाना त्यांना विचारतात की सक्सेनाला तुम्ही विकत घेतलंय, तर मग त्याने पोलिसांना खबर का दिली. आता पुढे एक गोष्ट अजून सांगायची होती तुम्हाला. तो मुन्ना ज्याने ॲडव्होकेट सक्सेनाला किडनॅप केलं होतं, मला वाटतंय विजयवर गोळ्या पण त्यानेच चालवल्यात. काय? हो ना, तोच मुन्ना ज्याला तुम्ही हायर केलेला गुंड म्हटलं गेलंय. आता मग हे देखील सिद्ध केलं जाईल की हा माझा हायर केलेला गुंड होता आणि विजयला मारण्याचा प्लॅन सुद्धा मीच केला होता. खरंच हा मुन्ना माझ्या हाती लागू दे. असो, कधीपर्यंत लपेल? मुन्नाला पकडण्यासाठी मी माझी माणसं मागे लावली आहेत. सक्सेना, कुठे होतास तू? अरे काय चाललंय काय तुझं? मामला आपल्या हातून निसटून चाललाय. जितक्या लवकर होऊ शकेल प्रॉपर्टी ट्रान्सफर करून घे. अहो, सुट्टीमुळे सरकारी ऑफिसेस बंद आहे. बघा, मी तुम्हाला म्हणालो होतो की ऑफिस उघडताच बलराज अरोराची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावे ट्रान्सफर होऊन जाईल. सक्सेना, आपल्यासाठी एक एक दिवस फार किमती आहे, फार महत्व आहे त्याला. तुला ही गोष्ट तर ठाऊक आहे ना की आपण कोणता विचार करून विजयला जेलमधून पळवलंय? तो उद्देश आपला अजून पूर्ण नाही झालाय. तुम्ही उगाचच त्रास करून घेताय. त्याला गोळी लागली आहे ना. असंही असू शकतं की कुठल्या अशा जागी जाऊन तो मरून पडला असेल जिथे पोलीस पोहोचलेच नाही. आणि जर तो जिवंत असेल तर? नाही सक्सेना, नाही. मी तोपर्यंत मोकळा श्वास नाही घेऊ शकत जोपर्यंत आपल्या कानाने त्याच्या मरणाची बातमी नाही ऐकत, त्याच्या प्रेताला माझ्या डोळ्याने नाही पाहत. तर मग समजून जा की पोलीस तुम्हाला लवकर अशी बातमी देखील देतील. तुमच्या माणसाने काय सांगितलं? तो तर हेच सांगतो की गोळी विजयच्या पाठीत लागली. मग तर आता ही गोष्टच संपली. अरे हो, आज माझ्या ऑफिसमध्ये आशा आणि तिचे नानाजी आले होते. काय? कशासाठी? मला एक वार पुन्हा विकत घेण्यासाठी. मी सत्य सांगायची किंमत द्यायला, आणि ती पण फार मोठी किंमत. 50 लाखांपर्यंत ते असेच द्यायला तयार होते बघा. तर तू काय केलंस? मी सांगून टाकलं की आता सौदेबाजीची वेळ संपून गेली. आता जे काही होईल ते पाहणं त्या लोकांची मजबुरी आहे. सक्सेना, विजयच्या गायब होण्याने तर हल्लकल्लोळ सर्व ठिकाणी झालाय.
आणि माझ्या सासऱ्यांच्या डोक्यामध्ये तुझ्या बाबतीत ही प्रश्न उभे राहिले आहेत की तू विजयच्या पळून जाण्याची खबर पोलिसांना का दिली. हो, एक एक करत कितीतरी प्रश्न उभे राहिलेत, कितीतरी. आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील सक्सेना. माझं एक सक्सेना की असं ऐकायला न मिळावं की ज्याने माझं सगळा प्लान पूर्ण उधळून जाईल. नाही, मी वाट पाहतोय ती बस प्रॉपर्टीच्या ट्रान्सफर व्हायच्या गोष्टीची. त्यानंतर माझं कोणीही काही नाही करू शकत. सक्सेना, तुला कळतं ना की मी काय मिळवण्याचा प्रयत्न करतोय ते. हे काम तू जितकं लवकर करता येईल तेवढं कर. सुहासिनी, विजय फक्त तुझाच मुलगा नाही, तो माझा पण मुलगा आहे. त्याच्यामुळे मी पण खूप काळजीत आहे. आणि अशा प्रकारे रडण्याने विजयचा पत्ता थोडाच लागणार आहे. हे बघा, ते मला कळत नाही. माझ्या मनात दुसरं काहीच येत नाही. विजयला एकदा भेटले ना की माझ्या जीवाला शांती मिळेल. पल्लवी, समजाव ना या वेडीला. अशा प्रकारे रडण्याने विजयचा पत्ता थोडाच लागणार आहे. आता त्याला शोधण्याचे जेवढे प्रयत्न करायला हवे ते तर आपण करतोच आहोत ना. पल्लवी, पूर्ण दिवसभरात आम्ही सगळी हॉस्पिटल्स, सगळी क्लिनिक्स शोधून काढली की घायाळ झाल्यानंतर होऊ शकतं की विजय तिथे पोचला असावा, पण त्याचा कुठेच पत्ता नाही लागला. हो आंटी, हिम्मत नका सोडू. माझ्यासाठी तर विजयच सर्व काही आहे पल्लवी. माझी हिम्मत मोडून पडतीये. जोपर्यंत मी विजयला पाहत नाही मला चैन नाही पडणार ग. अंकल, जर विजयचा पत्ता लागत नाही अजूनपर्यंत, तर मग असं तर नाही की विजयला किडनॅप केलं असेल. अंकल, आपण लोकांनी विजयला कुठे कुठे नाही म्हणून शोधलं. पोलीस पण त्याला सर्व ठिकाणी शोधतायत, पण विजयचा काहीच पत्ता लागलेला नाहीये. मला तर असा संशय येऊ लागलाय की कोणी विजयला किडनॅप तर केलं नसेल ना. तू अगदी योग्य बोलतेस पल्लवी, पण आतापर्यंत जी गोष्ट समोर आली आहे ती ही आहे की विजयचे जेवढे शत्रू आहेत ते सगळे त्याला मारण्याचा प्लॅन करून बसले होते. अंकल, विजयला मारण्याचा प्लॅन कोणाचा होता हे तर आपण सिद्ध नाही करू शकत, पण आपण हे तर म्हणू शकतो ना की जेलमधून पळाल्यानंतर विजय गायब होऊन गेलाय. तर मग आपण त्याच्या किडनॅपिंगचा रिपोर्ट करू शकतो, हो ना आंटी? तू ठीकच बोलतेस पल्लवी. रिपोर्ट आपण दाखल करायलाच हवा. आणि एकदा का ते पकडले गेले ना की मग सगळं सत्य समोर येईल की विजय सध्या कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहे. फक्त आशाच्या विरुद्धच नव्हे, नानूंच्या विरुद्ध पण आपल्याला कंप्लेंट करायला हवी. तुझं योग्यच आहे पल्लवी. मला सक्सेनाशी पण बोलायला हवं की कुणाच्या सांगण्यावरून त्याने विजयच्या पळून जाण्याची खबर इन्स्पेक्टर जॅकीला दिली. हो, मी पण तोच विचार करत होते की कुठे सक्सेना आपल्याला फसवत तर नाहीये ना. जेव्हा त्याला हे समजले की विजय जेलमधून पळून जाणार आहे तेव्हा त्या गोष्टीची माहिती आधी तुम्हाला का नाही दिली? उद्या सक्सेनाला पण या गोष्टीचं उत्तर द्यावंच लागेल. नाना, सर्वांना ही गोष्ट ठाऊक आहे की सक्सेना एक विकला जाणारा माणूस आहे. त्याला केवळ पैशांची भाषा कळते, बस. नाही आशिष, जर अशी गोष्ट होती तर त्याने पैसे घेण्यासाठी नकार का दिला? 10, 20, 50 लाख मी देखील द्यायला तयार होतो, म्हणजे तो सर्वांना खरं सांगू शकेल. पण त्याने नाही मानलं. नाही नाना, याचा अर्थ हा नाहीये की तो खरा आहे, आणि याचा अर्थ हा पण नाहीये की तो विकाऊ नाहीये. ह्या गोष्टीचा तर एकच अर्थ माझ्या लक्षात येतोय की सक्सेनाची जी किंमत तुम्ही लावायचा प्रयत्न केला होता नाना, पण त्याला या खेळात यापेक्षाही अधिक किंमत मिळणार आहे. मग काय गोविंद सक्सेनाला ह्याहूनही मोठी किंमत देणार आहे? प्रश्न हा उभा राहतो की तो इतका पैसा आणणार आहे तरी कुठून? त्याच्याकडे तर फुटकी कवडी नसणार. तो तर स्वतः घरजावई बनून बलराज अरोराच्या घरी राहतोय. विचार करायची गोष्ट तर हीच आहे नाना की हा गोविंद डल्ला मारणार आहे कशावर, आणि सक्सेनाला विकत घेण्यासाठी तो पैसे कुठून आणणार आहे? एक गोष्ट माझ्या लक्षात येते आशिष, की गोविंद विजयला संपवून टाकू पाहतोय. हो, कारण ही साधी गोष्ट आहे की जर विजय नाही राहिला तर सगळ्या प्रॉपर्टीचा मालक गोविंद बनून जाईल.
तुमचं खरं आहे नाना, हे अगदी बरोबर गोष्ट आहे. पण नाना, आपण तर विचार ह्याचा पण करायला हवा की जर गोविंदची नजर बलराज अरोरांच्या प्रॉपर्टीवर आहे तर मग तो फक्त याचीच वाट पाहत बसून राहील की विजयचा मृत्यू व्हावा आणि सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर व्हावी. नाना, असं तर नाही ना की असू शकतं आशिष की गोविंदची नजर त्या प्रॉपर्टीवर असेल, पण गोविंदच्या बाबतीत असंही म्हणू शकतो की तो चुपचाप बसून कुठलाही खेळ खेळणार नाही. जर तो त्या प्रॉपर्टीच्या मागे आहे तर मला पूर्ण खात्री आहे की कुठली ना कुठली चाल तर जरूर खेळत असणार गोविंद. कुठला ना कुठला खेळ तो जरूर खेळत असणार. रेखा ही भाग्याची. अहो, ही फसवणूक नाही तर आणखी काय आहे? विजयला वाचवण्यासाठी आपण सक्सेनाला पैसे दिले आणि खुद्द सक्सेना पोलिसांकडे जाऊन ही खबर देतोय की विजय जेलमधून पळून जाणार. अखेरीस तुमच्या या सक्सेनाला हवंय तरी काय? का केलं त्याने हे सगळं? पप्पा, हा प्रश्न तर तुमच्या डोक्यात आत्ता आला. माझ्या डोक्यात तर त्याच दिवशी आला होता ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जॅकीला सक्सेनानेच फोन केलाय. मग तुम्ही विचारलं नाही त्याला? मला तर वाटतंय की हा सक्सेना बराच चालू माणूस आहे. आपल्याला डबल क्रॉस करतो, आपल्याकडून पैसे पण घेतोय आणि विजय विरुद्धच्या कारस्थानात आशाला साथ पण देतो. पप्पा, सक्सेना चांगल्या प्रकारे ही गोष्ट जाणतो की जर त्याने आपल्याला फसवलं तर त्याची त्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. अहो, ती करोडोंची जमीन आपण त्याच्या नावे ह्या करता नाही केली की त्याने आपल्याला फसवावं. तसं आज मी सक्सेनाला भेटलो होतो, मी त्याच्याशी बोललो पण. मग काय म्हणाला तो? पप्पा, तो म्हणाल की तो काल पण आपल्या सर्वांशी प्रामाणिक होता, आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे. जोपर्यंत विजयची जेलमधून सुटका होत नाही तो त्याची जबाबदारी नाही विसरणार. तो तर जबाबदारीच्या गोष्टी करत होता. तर मग त्याने पोलिसांना फोन का केला? मम्मीजी, उद्या सक्सेना तुम्हा सर्व लोकांसमोर याच गोष्टीचं उत्तर देईल. ह्याच घरामध्ये मी त्याला बोलावलंय. तुम्ही सर्व लोक त्याला हे विचारा आणि मी स्वतः देखील ही गोष्ट त्याला विचारेन की अखेरीस त्याने हे असं का केलं, कोणत्या नियतीने केलं आणि कोणत्या हेतूने केलं. विचार तुम्ही सर्व. विजय, आय एम रिअली सॉरी, थोडा उशीर झाला. तू ते औषध घेतलंस? हो, आत्ताच घेतलं. आणि दुसरं औषध आशिषने दुधाबरोबर घ्यायला सांगितलं. ओ, मी आत्ता घेऊन येते. नाही, नको आशा, थांब जरा. का तू हा त्रास करून घेतेस? जर औषध घेण्यात थोडा उशीर झाला तर मरून नाही जाणार मी. तुला इथे मारण्यासाठी नाही आणलं, वाचवण्यासाठी आणलंय. असो, मी तुझ्यासाठी काही कपडे घेऊन आले. बघ जरा कसे आहेत. बऱ्याच दिवसांपासून तू हेच कपडे घालतोयस. काय झालं? आवडले नाहीत का? का करतेस तू हे सगळं माझ्यासाठी? कशासाठी? तू चांगल्या प्रकारे जाणतेस की तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणतंही नातं नाही राहिले. मग का? हे बघ, तू असं नको समजूस की ज्या नात्याला तू तोडलंयस विजय, ते नातं मी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करते. तू असंही नको समजूस की मी तुझी जी काही सेवा करते त्याची तुला किंमत चुकवावी लागेल. असं मुळीच नाहीये विजय. हा एक स्वभावाचा भाग असतो. तुला जे ठीक वाटलं ते तू केलंस. आता मला जे ठीक वाटतंय ते मला करू दे. मला ठाऊक आहे तू तुझ्या सुखांबरोबर तडजोड नाही करू शकत, आणि मीही ही गोष्ट मानते की कुणीही आपल्या सुखाबरोबर तडजोड करता कामा नये. माझ्यामुळे न जाणे काय काय विचार करतोयस तू. मला हे सगळं काही चांगलं वाटत नाहीये.
असं वाटतंय की जसं जसं मी इथून निघून जावं. नाही विजय, असं नको बोलूस. मी जी काही शुश्रूषा करते तुझी, त्याच्या बदल्यात फक्त इतकंच दे की इथून जाण्याबद्दल एक शब्दही काढू नकोस. फक्त तोपर्यंत, जोपर्यंत माझ्या कपाळाचा हा कलंक नाही पुसला जात. औषध घे. घे, कपडे घाल. काळजी करू नकोस. ह्या कपड्यांचं बिल ह्यातच आहे, नंतर दे मला. हं? चांगला दिसतोयस. रेखा ही भाग्याची. जर हे खरं असेल की कुणा दुसऱ्याने गोळी झाडली, तर त्याने हा विचार करूनच गोळी झाडली असेल की विजयला मारायचंच आहे. एक्झॅक्टली. जर पोलीस गोळी झाडतील तर केवळ अटक करायच्या हेतूने झाडतील, पण इथे तर प्रकार वेगळाच आहे. विजयच्या मम्मीची रडून रडून वाईट हालत झाली. ठाऊक नाही विजय कुठे असेल, कुठल्या परिस्थितीत असेल. पोलीस काय करतायत? पोलिसांनी शोधून काढायला हवं की गोळी लागल्यावर विजय शेवटी गायब कुठे झाला. पोलीस तर शोध घेत आहेतच, पण बलराज अंकल आणि गोविंद पण शोध घेत आहेत. सगळे हॉस्पिटल, सगळे क्लिनिक पालथे घातले, पण विजयचा कुठेच पत्ता लागत नाहीये. अखेर विजय गेलाय तरी कुठे? अशा वेळी एकच पर्याय उरतो की विजयला किडनॅप केलंय. मी बलराज अंकलला पण साफ साफ सांगितलं की आपल्याला पोलिसात कंप्लेंट करायला हवी. पण कंप्लेंट कुणाविरुद्ध लिहून घेतील पोलीस? आशाच्या विरुद्ध. आणि कोणाविरुद्ध? कारण की ह्या केसचं मूळ तर आशाच आहे ना. त्या माणसाचा पत्ता ठाऊक झालाय ज्याने विजयवर गोळी झाडली होती. अँड यू नो व्हॉट, तो माणूस कोण आहे? ज्याने सक्सेनाला किडनॅप केलं होतं. काय? हो, अजूनपर्यंत तो माणूस पोलिसांच्या हाती तर नाही लागलाय, पण जेव्हा नानू आणि आशाला पोलीस अटक करतील तेव्हा ते स्वतःच सांगून टाकतील की त्यांनी विजयला किडनॅप करून कुठे ठेवलंय. बरोबरच आहे तुझं. आता तर हेच व्हायला हवं. मावशी, तू सोहन काकांना काही सांगू नकोस या बाबतीत, कारण की अजूनही सोहन काका नानू आणि आशाच्या फेवरमध्येच आहेत. ठीक आहे बेटा. ही गोष्ट आपण समजू शकतो ना बाबा, की तो गुंड ज्याने आशा आणि अजयवर हल्ला केला होता, विजयवर हल्ला करणारा पण तोच आहे. पण ही गोष्ट मी कोणाकोणाला समजावू की जो माणूस आशावर हल्ला करू शकतो तो आशाचा माणूस कसा होऊ शकतो? बेटा, तू त्रास नको करून घेऊस. कोणाला काहीही समजावायची गरज नाहीये. वेळ आल्यावर सर्वांना आपणहून कळेल हे. बाबा, वेळेची वाट पाहता पाहता हे बदनामीचं ओझं कुठवर पेलू शकणार आहोत? माझ्या घरामध्ये आशाच्या विरुद्ध चर्चा केली जाते, जी मला सहन करावी लागते, ऐकावी लागते. मला बिलकुल आवडत नाही ते, पण सत्याला समजून घ्यायला तयारच नाहीत. पल्लवीच्या बाबत बोलतोयस? फक्त पल्लवी नाही बाबा, गायत्रीला पण असंच वाटतं. मला माहिती आहे की आशा कशी आहे, मला माहिती आहे की तुम्ही कसे आहात, पण माझ्याच समोर ते लोक तुम्हा दोघांची नालस्ती करत राहतात आणि मी काहीच करू शकत नाही. जिथे विजयचे पिता गोविंदचं सत्य मानायला तयार नाहीयेत बेटा, तिथे दुसरं कोण कशाला समजून घेईल? विजयवर गोळी झाडण्याचा आरोप आशावर आहे. आज विजय घायाळ आहे तर त्यासाठी आशालाच जबाबदार समजण्यात येत आहे. मी तर म्हणतो की जर कुणाला संशय असेल तर त्याने येऊन खात्री करावी की आशाने विजयला कुठे ठेवलंय. विजय घायाळ आहे, अशा अवस्थेत विजयला घरात तर नाही ठेवता येणार ना.
नाना मी ती औषधं आणि मलम खाही भाग्याची नाना मी ती औषधं आणि मलम बेटा, ही औषधं, ही मलमपट्टी, हे सर्व कोणासाठी? ते सर त्याचं काय झालं की मी जिन्यावरून उतरत होतो सकाळी, तेव्हा पाय निसटला, पायात चमक भरली आणि मी विचार केला की कुठल्या डॉक्टरकडे गेलो तर म्हणेल की प्लास्टर करायला हवं. तेव्हा मी म्हटलं की स्वतःच आपला इलाज करून पाहू. बस गोष्ट हीच आहे. बेटा, स्वतःची काळजी. हो. मला तर फक्त राहून राहून एकच वाटतंय की जर आपण सक्सेनाला तोडण्यामध्ये यशस्वी झालो असतो तर ही गोष्ट सहजपणे उघड झाली असती. काय करणार? सक्सेना एक वकील आहे, त्यामुळे कायद्याच्या आड राहून तो हे खेळ खेळतोय. तो समजतो की कायद्याला चकवण्यात तो यशस्वी होईल म्हणून. सर, गोविंद आज पण सक्सेनाला भेटायला गेला होता आणि त्या दोघांमध्ये बराच वेळ काहीतरी चर्चा सुरू होती. त्या दोघांमध्ये काय गोष्टी झाल्या त्या तर ऐकू शकला नाहीस? नाही सर. असं, मी तुम्हा दोघांना गोविंद आणि सक्सेनाच्या मागे यासाठी पाठवलंय कारण की मला कोणत्याही किमतीवर विजयपर्यंत पोहोचायचंय आणि माझा हा संशय आहे की विजय त्या दोघांच्या कब्जात आहे. पण सर, काय हे आवश्यक आहे की त्या दोघांपैकी कोणी एक विजयला भेटायला जाईल? हो, खरं आहे तुझं. कारण की गोविंद चलाक तर आहे. त्याला या गोष्टीचा अंदाज आला असेल की पोलीस त्याच्यावर नजर ठेवून आहेत आणि त्याचा मोबाईल टॅप केला जातोय. हा, तर तू सांगत होतास की काही फोटो काढलेस तू. हो सर. या फोटोमुळे तर हे सिद्ध होतं की ते दोघं भेटतात. हो. पण हे सिद्ध होत नाही की दोघेही गुन्हेगार आहेत. मला हे सिद्ध करायचं आहे की विजयला मारणं हे या दोघांचंच कारस्थान आहे आणि हे सत्य मला सर्वांच्या समोर आणायचं आहे. हो सर. पण असं देखील असू शकतं की विजय त्यांच्या कब्जात नसेल सुद्धा. जर विजय त्यांच्या कब्जात नसेल तर कुठे असेल? कुठे गेला असेल विजय? की विजयच्या मृत्यूबरोबर हा सर्व मामला संपून जाईल. पोलिसांना वाटेल की विजयचा मृत्यू पोलिसांची गोळी लागल्याने झाला आणि सगळा मामला आपोआपच संपून जाईल. पण असं काहीच नाही झालं. विजयच्या मृत्यूची बातमी पण मला अजून नाही मिळाली आहे. आशाने पहिल्या वेळी सक्सेनाला किडनॅप करून न्यायालयात जाण्यापासून रोखलं होतं, पण दुसऱ्या वेळेला ती असं कसं करेल? यासाठीच ती विजयला भेटायला जेलमध्ये गेली. ठाऊक नाही तिने विजयला काय सांगितलं, कसं उकसवलं की विजय जेलमधूनच पळून गेला.